मित्रांनो, प्रश्न असा आहे की म्युच्युअल फंडामध्ये एफ-डी करता येते का? तर याचं सरळ-सरळ उत्तर जर द्यायचं झालं तर असं आहे की नाही. म्युच्युअल फंडात एफ-डी करता येत नाही. हां, पण काही लोक म्युच्युअल फंडातल्या एका प्रकाराचा उपयोग हा एफ-डी सारखा करतात. काय करतात ते? तर ते करतात लिक्विड फंडामध्ये गुंतवणूक. आता प्रश्न आहे की लिक्विड फंड म्हणजे काय? तर लिक्विड फंड म्हणजे म्युच्युअल फंडातला असा एक प्रकार आहे की जो तुलनेनं सुरक्षित असतो. कारण की त्यांची जी गुंतवणूक म्हणजे आपण लिक्विड फंडात टाकलेले जे पैसे आहेत ते आपल्यामार्फत त्यांचा जो फंड मॅनेजर कुठे टाकतो? तर तो सरकारी सिक्युरिटीजमध्ये टाकतो, टी-बिल्समध्ये टाकतो किंवा इतरही अनेक प्रकारच्या शॉर्ट टर्म डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये ते पैसे गुंतवले जातात. आणि मग त्यामुळं ते थोडेसे डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये टाकण्यापेक्षा सुरक्षित असतात. दुसरी गोष्ट काय असते तर तुम्हाला लिक्विडिटी असते. लिक्विडिटी म्हणजे तुम्ही आज या ठिकाणी जर सेल केलं म्युच्युअल फंडातले युनिट्स तर दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे मिळू शकतात. आणि परतावा जो आहे तुमचा तर लिक्विड फंडातला जो परतावा आहे तो त्या ठिकाणी साधारणपणे ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला तर 6-7% मिळू शकतो. आता आपण एफ-डी मध्ये काय असतं? एफ-डी मधलं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय आहे? तर तुम्हाला एफ-डी मध्ये गॅरंटेड रिटर्न्स असतात. म्हणजे तुम्हाला कमी रिटर्न्स मिळतात, परंतु गॅरंटेड रिटर्न्स मिळतात. दुसरी गोष्ट तुमचा पैसा 5 लाखापर्यंतचा सुरक्षित असतो. ही गोष्ट आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला लिक्विडिटी त्या ठिकाणी असते. तुम्ही आता पैसे त्या ठिकाणी एफ-डी मोडली की लगेच पैसे मिळू शकतात. अर्थात त्याचे काही पेनल्टी लागून कमी मिळू शकतात मॅच्युरिटीच्या अगोदर हा भाग आहे. पण जर तुमच्याकडं 2 ते 6 महिन्यापर्यंतचा वेळ असेल आणि तुम्हाला सेव्हिंग अकाउंटपेक्षा अधिक काही मिळवायचं असेल, अधिकचे रिटर्न्स मिळवायचे असतील, तर लिक्विड फंड हा एक चांगला प्रकार लोक वापरताना दिसतात आणि अधिक रिटर्न्स कमावताना दिसतात. परंतु म्युच्युअल फंडामध्ये एफ-डी हा डायरेक्ट एफ-डी सारखंच 100% असं काहीही नाही. तशीच लिक्विडिटी आणि अधिक रिटर्न्सची क्षमता असलेला प्रकार म्हणजे लिक्विड फंड. मग तुम्हाला असेच काही आणखी प्रश्न असतील तर जरूर मला या ठिकाणी विचारा. माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. अशा प्रकारची काही गुंतवणूक करताना मदत हवी असेल तर संपर्क करा.